Checking out from Lachen and going to Gurudongmar Lake. It's minus तिथं आता -13 डिग्री हां 12 डिग्री 13 डिग्री आणि तिथं आज हायेस्ट जाणार आहे -3. Shrutika, how is the weather here? So much cold. It's crazy cold. हे बघा इथं आमची गाडी आहे आणि पुढे बघा ह्या रोडमुळे आमचं आजचं गुरुडोंगमार लेक कॅन्सल होणार होतं कारण आर्मी हा रोड बंद करणार होती. 22 मध्ये नॉर्थ सिक्कीम मध्ये जो पूर आला होता ना त्याच्यामध्ये जे सगळं वाहून गेलं होतं नदीमुळे डॅम फुटला होता. ते डिस्ट्रक्शन अजून पण आहे आणि त्यातनं अजून रिकव्हरी झालेलं नाही. इथले रोड्स बघा तुम्ही, सगळे स्लशवाले रोड्स आहेत इकडं आणि हे सगळं ट्रॅफिक जाम झाले कारण गाड्या जाता येत नाहीत तिथं. म्हणजे त्याला 2-2.5 वर्ष झाली पण तरी पण इथं आर्मीच्या कंट्रोलमध्ये असून पण ते फुल्ली रिकव्हर करता नाही आले त्यांना. तसा चीयर्स. रोड इज ब्लॉक. आता इथं ऑन. गुरुडोंगमार लेकच्या चेक पॉईंटला आलोय आणि इथं हे बघा इथं हायेस्ट डोसा पॉईंट आहे. हे आर्मीचं कॅन्टीन आहे. तुम्ही बघितला का वर्ल्ड हायेस्ट डोसा पॉईंट. वर्ल्ड हायेस्ट, नॉट इवन इंडियाज. क्रेझी. पण ते सध्या बंद आहे. करंटली इट्स क्लोज. पण असतं तर आम्ही नक्कीच ट्राय केलं असते. तर थोडं दीज आर द लास्ट स्टॉप्स. म्हणजे एवढ्या बर्फाच्या माउंटन्स मध्ये हा एवढा सुंदर क्रिस्टल क्लिअर तलाव हे बघायला येणं, जेवढे पैसे घालून आलोय, जेवढा वेळ जेवढा त्रास सहन करून आलोय ना ते वर्थ इट आहे. वर्थ इट. हाऊ इज द फिलिंग? टॉप ऑफ द वर्ल्ड. अनमॅच्ड फिलिंग आहे. आता पूर्ण एनर्जी संपल्या. श्वास घ्यायला त्रास झालाय. पोट जाणवत नाही आहेत, कान जाणवत नाही आहेत, बोटं जाणवत नाही आहेत. पण आम्हाला तरी पण अजून खाली जायचं आहे त्या तलावाजवळ. म्हणजे वाऱ्याचा स्पीड तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. -3 डिग्री सेल्सिअस आणि वाऱ्याचा स्पीड दाखवतो मला असं नाही करतात. आपलं स्पीड आहे इथं वाऱ्याला. ब्लू वॉटर जवळ जायचं. कसं जायचं सांगा? इथं उंट बिंट काहीच नाही. ये बावली ये मला बावलं मी बोलतो काय बावली घराच्या बाहेर अडकवत नाहीत काय. तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. चला लेअरिंग केलंय, ऑक्सिजन कॅरी केलाय. तुम्ही म्हणजे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल ना तर तुम्हाला प्रॉपर प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. लेअरिंग व्यवस्थित करायला लागते. मी लिटरली 5 लेयर्स वेअर केलेत. 5 आणि खाली 3. 2 थर्मल्स, एक टी शर्ट, एक हे जॅकेट आणि एक पफर जॅकेट. जे खाली आल्या सगळे तिथं वर थांबलेत. गाड्या आहेत तिथं खाली. फक्त आम्ही चालू आहे. किती मस्त आहे बघा की. आम्हाला केवढी मस्त आहे. गप्पा बैस. मला इथे त्रास होत नाही. ऑक्सिजन घेतलाय मी. थोडस आता जरा वारं कमी झाले. पण कमी झालं जरा गरम. पण इथं तुम्हाला सांगतो पहाटे 5ला लाचेन मधनं निघायला लागते.
5:30-6च्या आसपास. इथं काहीही करून तुम्हाला 12च्या आत पोचायला लागते, कारण 12च्या पुढं इथलं वेदर हे सर्वाईव्ह करू शकत नाही कोण. म्हणजे एवढे ढग खाली येतात, म्हणजे स्नो आणि एवढे विंड, एवढी कोल्ड, टेम्परेचर ड्रास्टिकली खाली जाते. म्हणजे इथं मॅक्सिमम वॉर्म टेम्परेचर जे आहे ते आजच्या पूर्ण दिवसातलं हे -3 आहे. इथं रात्री -12-13 जाते. तुम्ही आला तर ट्राय करा की सगळं प्रिकॉशन्स घेऊन या. जर त्रास व्हायला लागला तर बेसिक गोष्टी आहेत की फास्ट चालू नका, फास्ट बोलू नका, उड्या मारू नका. As per Hindu mythology, it is very sacred lake. हां If you see on the two parts, one part is freezing, another part is still liquid. तुम्हाला The catch of this Like lake. some part of the lake is ऑलवेज फ्रोझन. always no. We also have Guru Never frozen. Dongar. हा लेवल फ्रोझन. हा इथं मायनस जरी टेम्परेचर गेलं तर हे लेक पूर्ण कधीच फ्रीज होत नाही. तर तुम्ही ह्या लेकचं म्हणजे यात दिसते का नाही माहित नाही, तुम्हाला 3 कलर दिसत असेल, 3 पॅटर्न आहेत ह्या पाण्यामध्ये. हा ह्या तलावात फॉर्म झालं परत बघा, हे बघा. गोळा करून खाऊ शकतो इथंच. दोरी कसं करू? Keep a check on all activities. Combat air support, please. आम्ही आता आर्मीच्या कॅफेमध्ये होतो. जरा सगळं स्वीट खाल्ले, जिलेबी, केक. जरा एनर्जी अप केलं, कारण तिथं भरपूर कॅलरीज बंद झाल्या होत्या, अजिबात एनर्जी नव्हती. हे बघा, इंडियन आर्मी फुल एवढी काइंड लोक आहेत ना, तुम्हाला सांगतो. एक व्ह्यू चेंज झाला आहे माझा इथं. आपल्याला इंडियन आर्मी काय वाटतं की ओनली दे वर्क विथ डिफेन्स, म्हणजे दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डिफेन्स. पण ते इथं एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज इथं म्हणजे इथं फक्त बघालोय मी, बाकीकडे पण सेम असणार आहे. इथं एवढ्या त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ते प्रत्येक गाडी थांबवून त्यांना विचारतात, तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर घेतला आहे काय सर, काइंडली, नॉट रुबाब. तुम्हाला माहिती आहे रुबाब करणारे कुठले ऑफिसर्स असतात ते. एकदम काइंडली, सर ऑक्सिजन घेतला काय. जेव्हा गाडी परत येतात त्यावेळी स्वतःहून विचारतात, सर गाडीत सगळे ठीक आहेत काय. इथं फ्रीमध्ये चेकअप आहे, कारण इथं मोस्टली जे एजेड लोक असतात त्यांची तब्येत बिघडलेली असत्या, इथं फ्रीमध्ये चेकअप हे करतात. त्यासाठी ते विचारतात, जर तुमची तब्येत नीट नसेल तर इथं चेकअप करून तुम्हाला ऑक्सिजन देतात. फ्री ऑक्सिजन आहे इथं. ऑक्सिजन लावून तुम्हाला गोळ्या औषध देऊन मग तुम्हाला इथनं पाठवतात. आणि इथं खायची सोय अशा पद्धतीने केल्या ज्यांना तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळेल.